लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। निफाड तहसील कार्यालयासमोर युवा सैनिकांचा खड्डेमय रस्त्यांवर संताप। रास्ता रोको आंदोलनाने 2 तास ठप्प वाहतूक। बातमी निफाड येथून। नाशिक जिल्ह्यातील निफाड तहसील कार्यालयासमोर शिवसेना युवा सेनेने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडले। पिंपळस ते विंचूर दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिक त्रस्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा प्रमुख विक्रमदादा रंधवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी तहसील कार्यालयासमोरील खड्ड्यात रुग्णवाहिकेतील ट्रेचर ठेवून विक्रम पंधरे यांनी झोपण्याचा अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला। जवळपास 2 तास महामार्ग पूर्णपणे ठप्प राहिला आणि वाहनांच्या 2 ते 2.5 किलोमीटर लांब रांगा लागल्या। संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात खड्ड्यांवर आंदोलन करत खड्डे बुजा जनता वाचा अशा घोषणा दिल्या। सार्वजनिक बांधकाम खात्याने वारंवार सूचना मिळूनही दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले। पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अखेर बांधकाम खात्याचे मोहिते साहेब घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी दिवाळीपर्यंत पिंपळस विंचूर मार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात संजय दादा कुंदे, ललित गीते, अनिल बिवाल, शिवा पाटील, सुरेश जगताप, बापूसाहेब कुंदे, अरुण डांगळे, नीरज चोरडिया, विजय धारराव, कैलास शामराव, तुषार गांगुर्डे, सुयोग गायकवाड, अमोल वडगुले, किरण वाघ, सुहास सुरळीकर, सचिन खडताळे आदी युवा सैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.